नमस्कार, मी अमोल जाधव नाशिक येथून. नाशिक येथे आपण एका MOPच्या कॉलेजमध्ये आलो आहोत. त्या कॉलेजमध्ये मुलींशी आपण चर्चा करणार आहोत. नुकतेच बदनापूर येथे जी घटना घडली आहे ती घटना अतिशय वेदनादायक आहे. त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या घटनेचे पडसाद उमटले आणि त्यानंतर अनेक मुलींचे असो, आई वडिलांचे असो, असे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना होती. आणि या घटनेनंतर आपण येथील मुलींशी चर्चा करणार आहोत. त्या मुलींना या घटनेबाबत, सुरक्षेबाबत काय वाटतं? आपल्यासोबत या मुली आहेत. काय नाव तुझं? वैष्णवी सचिन निकुंभ. बदलापूर येथे जी घटना घडली आहे, ज्या चिमुकलीवर जो अत्याचार झालेला आहे, त्याबाबत तुला काय वाटतं? मला असं वाटतं यावर काहीतरी सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर खूप विचित्र अशी घटना घडलेली आहे की एका चिमुकल्या मुलीवर असं एका एवढ्या मुलांनी कसं काय हे करू शकतं, मला याचाच प्रश्न पडतो. आणि पहिली गोष्ट, एखाद्या म्हणजे असं वॉशरूम वगैरे असेल तिथं एखाद्या मुलाला असं ठेवूच नाही असं मला वाटतं. आणि जी घटना घडलेली आहे या घटनेत प्रशासनानं तुला काय वाटतं, काय भूमिका घेतली पाहिजे? प्रशासनाने म्हणजे ज्या लेडीज आरोपीवर काय कारवाई केली पाहिजे? ज्याला एवढं कळत नाही त्याला बहीण, आई वगैरे कोणी नसेल का, मला असं वाटतं, सरळ माझ्या एक मनातून असं वाटतं, फासावर चढवायला पाहिजे. आपल्यासोबत दुसरी दिदी. दिदी, काय नाव तुझं? श्रावणी विठ्ठल वडसे. ही जी घटना घडलेली आहे या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात तू बघत आहे, अक्षरशः आईवडिलांचे, प्रत्येक आईवडिलांचे हृदय असं पिळकोटून निघालंय. तुझे आई वडील काय बोलले तुला असतीलच या घटनेबाबत, तर तुला काय वाटतं? आई वडिलांना बघितल्यानंतर काय वाटतं या घटनेनंतर? असं याबद्दल असं वाटतं की जे आता मुलींवर जे असे अत्याचार होत आहेत त्यामुळे बरेच पालक खूप हल्ले आहे. त्यांना असं वाटतं की मुलगी बाहेर पडणं हे असुरक्षित आहे, त्यामुळे खूप मुलींचे शिक्षण हे अपूर्ण राहत आहे. पालकांना असं वाटतं की मुलगी बाहेर सुरक्षित नाही, त्यामुळं खूप मुलींचे शिक्षण बंद झाले, त्यांना शिकण्याचा अधिकार ते देत नाही, बाहेर पाठवत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं हे खूप अशी अंगाला काटा येईल अशी घटना आहे. यावर सरकारने काहीतरी पटकन कायदा केला पाहिजे. आता लाडकी बहीण योजनाबद्दल 1500 रुपये सरकार देत आहे, त्याचऐवजी हेच पैसे जर मुलींच्या, स्त्रियांच्या सुरक्षेकरता वापरले तर काय झाले? माझा प्रश्न हा आहे. तर हेच जर असं घडू नये, पण हेच जर एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या मुलीबद्दल झालं असतं तर आता सरकारने काय रिॲक्शन त्याच्यावर दिली असती? यावर माझी प्रतिक्रिया आहे, लवकरात या घटनेचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे. फाशीची शिक्षा आरोपींना केली पाहिजे. तू मुलगी म्हणून काय सुरक्षा बाळगशील? सुरक्षा म्हणजे आपले नख आहे, नख ते थोडे प्रमाणात आपण वाढवले पाहिजे, म्हणजे आपल्याला बचाव त्याच्या तोंडावर किंवा कशावर आपल्याला ते हे केलं पाहिजे. आपल्याकडे सुरक्षिततेचं काहीतरी साधन असलेले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की प्रत्येक मुलीने पुढाकार घेतला पाहिजे. समजा आता खूप अशा घटना आहे, काही मुलींचा पाठलाग करतं मुलं, तरी मुलीला असं वाटतं की नाही, आपण आई वडिलांना सांगितलं नाही पाहिजे किंवा आपण आई वडिलांना याबद्दल काय सांगितलं पाहिजे, कारण की ते आपलं शिक्षण बंद करतील. मुलीने याची खूप हे असते, त्यामुळे ते सांगते नाही. तर प्रत्येक मुलीने आपलं पाऊल उचललं पाहिजे या विरोधात. आपण आता स्वावलंबी व्हायला पाहिजे. प्रत्येकाने घरी सांगितलं पाहिजे की आपल्याबद्दल काय होतंय. असं होऊ शकत नाही, आपल्या वर्ग शिक्षक किंवा आजूबाजूच्या परिसराने सांगितलं पाहिजे. आणि विश्वास हा प्रत्येकावर न ठेवता अशाच घरच्यांवरच ठेवावा. आपण एखाद्या वेळेस असं होऊ शकतं किंवा आपण जर आपला आता खूप बसचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे खूप जणी अशा गाडीने हात वगैरे देऊन जातात, तर अशा अनोळखी व्यक्तींच्या गाडीवर बसणं चुकीचं आहे. आणि पहिले म्हणजे आपण कधी एकटाच आपण रस्त्याला फेरफटका मारला नाही पाहिजे. आपल्या सोबत आपल्या 2-3 मैत्रिणी असल्या पाहिजे. आपण पुढाकार घेतलंच पाहिजे. आपण थोडं स्ट्रॉंग झालं पाहिजे, तेव्हाच आपण आपलं स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. आणि दुसरा मुद्दा हा की सरकारने याच्यावर काहीतरी कायदा काढलाच पाहिजे. ह्या आरोपींना शिक्षा दिली पाहिजे. माझा मुद्दा हा आहे, ह्या 3000 रुपये रक्षाबंधनची तुम्ही बहिणीला देता, त्याच बहिणीला तुम्हाला प्रोटेक्शन करायचे काहीतरी करायला पाहिजे. माझा मुद्दा हा आहे की समजा हीच घटना एखाद्या नेता किंवा मंत्र्याच्या बाबतीत घडली असती तर त्यांनी केलं काय असतं. आपण दुसरी दिदी आपल्या सोबत आहे. दिदी, काय नाव तुझं? आणि जी घटना बदनापूरला घडलेली आहे ही घटना अतिशय वेदनादायक आहे, तर कशी बघशील या घटनेकडे तू? माझं नाव पूजा भूषण देशमुख. मला पहिली गोष्ट म्हणजे खूप दिवसांपासून, आता महिन्याभरापासून अशाच घटना आपल्याला ऐकायला भेटत आहे. तर आपल्या भारतात का घडत आहे ह्या घटना?
मुद्दा आहे का नाही. पहिली गोष्ट म्हणजे जसं नोटबंदी एका दिवसात झाली, जसं काय म्हणतं मुख्यमंत्री एका दिवसात बदलले, तसं एका दिवसात का म्हणून तुम्ही त्या आरोपीला शिक्षा देत नाही? फाशीची शिक्षा लगेच देऊ शकतो ना. आपल्या भारतात मुली सेफच नाहीये का? आणि कायदा सुव्यवस्था तितकी भक्कम स्त्रियांच्या बाबत नाही असे तुला वाटते का? हा, वाटतं. कारण आता आपली शाळा आहे MEPच्या म्हणजे अशी कोणत्या शाळेत बदलापूरला जी घटना घडली ती पण एक शाळेत त्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे शाळेत काय काय होतंय, जर की तुम्ही म्हणजे स्पोर्ट्सचं जसं गेम वगैरे ठेवतं तसं माझ्या मते कराटे वगैरे पण ठेवायला पाहिजे मुलींना पहिल्यापासून, म्हणजे ते त्या स्वतःची सेफ्टी करू शकते ना. कराटे सारखे क्लास मुलींना घेणं गरजेचं आहे, परंतु या चिमुरडीवर जो अत्याचार झालेला आहे त्याबाबत तू आजूबाजूच्या याच्यात अवेअरनेस कशा प्रकारे निर्माण करू शकते, म्हणजे जनजागृती कशी करू शकते तर मुलीमध्ये तुझ्या मैत्रिणीमध्ये? माझ्या मते ना, जे आता ती छोटी मुलगी होती तिला काय कळतं. माझ्या मते बाकीच्या लोकांनी जरा हे ठेवायला, स्वतःवर लिमिट ठेवायला पाहिजे. हा, दीदी काय नाव तुझं आणि काय सांगशील या घटनेबाबत? गायत्री गांगुर्डे. ही जी घटना झाली ही कोणाला सांगण्याजोगी नव्हती त्या मुलींना, पण त्यांनी जे केलं आणि परत जर अशी घटना झाली तर पूर्ण शिक्षण कमिटी शाळा बंद ठेवून डायरेक्ट सगळ्या मुली रस्त्यावर उतरणार. त्या फक्त आरोपीला शिक्षा नाही झाली तर. आता तुमची भावना काय आहे? तुम्ही सुद्धा ह्या अशी जर घटना आहे या घटनेत जर शिक्षा नाही झाली तर तुम्ही झुकेल अशी भूमिका घेऊ शकता का? हो, पुरे राज्य झुकेल अशी भूमिका प्रत्येक स्त्री घेणार आहे. आमच्या शाळेतून तर ही होईलच. आरोपीला शिक्षा नाही झाली तर तुम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी तुमची आहे आहे? आहे आहे. ह्या आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे? या आरोपीला फाशी तर नाही झाली पाहिजे. फाशी एवढी कमी शिक्षा या गुन्ह्यासाठी? काय शिक्षा तुझ्या मनाने काय कठोर शिक्षा म्हणजे काय दिलं पाहिजे नक्की? अशा काय कायद्यात काय बदल केले पाहिजे याच्यात? कायद्यात तर आपली स्त्री कधी सुरक्षित नव्हती. भारत अग्रेसर आहे या गोष्टीसाठी. रोज ही घटना घडते भारतात. कोणता देश मागं नाही, भारत सर्वात पुढे या गोष्टीत. याची सरकारने दक्षता घेतली पाहिजे. यांना फक्त त्यांना वोट्स पाहिजे, पैसा पाहिजे, कोणी लक्ष नाही देत. आपल्याकडे लाडकी बहीण ही योजना गेल्या 3 महिन्यापासून खूप ऍक्टिव्ह आहे. तुला तर ऐकायला आलंच असेल, लाडकी बहीण केलं जातंय सरकारकडून, तर काय वाटतं तुला? त्या बहिणीला सुरक्षा दिली ना भावाने, खूप होतं सर. रक्षाबंधन आता झालं, ते रक्षेचं बंधन आहे ना, रक्षेसाठी दिलं जातं. त्यांनी 3,000 द्यावे याच्यासाठी नाही. 3,000 दीदी काय नाव तुझं आणि काय सांगशील या घटनेकडे? माझं नाव दीपाली संतोष तामखाने. आता तर बघताच आहे तुम्ही कोलकातामध्ये जी घटना घडली, खूप साऱ्या ती साक्षीच्या घटनेपासून आणि खूप दिवसापासून हे चालू आहे भारतामध्ये. आताच ही घटना घडली बदलापूरची, कोलकात्याची, हे सगळं खूप दिवसापासून चालू आहे. जर आता तुम्ही म्हणताय रक्षाबंधनला आता तुम्ही लाडकी बहीण योजना आलेली आहे, पण त्याची बहीणच सुरक्षित नसेल तर ही काय कामाची लाडकी बहीण योजना? साक्षीची जी घटना घडली तिला धर्मीय वळण दिलं गेलं, आता याला राजकीय वळण दिलं जात आहे, परंतु स्त्रीची सुरक्षा बघितली जात नाही. तर त्या संदर्भात काय वाटतं तुला? स्त्रीची सुरक्षा बघितली गेली पाहिजे. आता जर तुम्ही बघताय तुम्ही याच्यावर बघताय बातम्यांना खूप चालू आहे, हे सगळं चालू आहे, खूप सारं चालू आहे. आणि जर तुम्ही बघताय ती वाली एवढ्या लहान मुलीला स्त्रियांना कुठंच सुरक्षा नाहीये, भारतात तर नाहीच आहे. तुम्ही बघताय आता साक्षीची घटना झाली, नंतर ही बदलापूरची झाली. बदलापूरच्या ते एवढ्या पोरीवर एवढा मोठा अत्याचार. ती पोरगीला तर काही समजत नव्हतं, त्या मुलीला काही समजत नव्हतं, पण तिच्यासोबत असं व्हायला नव्हतं. आता जर हे सगळं झालं, हे अजून होत गेलं पुढं, तर सगळ्या बायका याच्यावर सरकारवर कारवाई करतील. ओके. आहे खूप वाईट घटना घडली. याला जिम्मेदार म्हटलं तर आपण शासनाला देऊ शकतो, कारण रिॲक्शन घेत नाही, ते काहीच ऍक्शन घेत नाही त्याच्यावर. आता ही बातमी होती, पोलिसांकडे त्यांनी कंप्लेंट पण केली, पण लवकर त्यांनी ऍक्शन घेतली नाही. 8 दिवसानंतर आपल्याला ही बातमी कळतीये. ही घटना होऊन किती दिवस झाले? 8 दिवस झाले. त्यांनी एवढे मोर्चे केले, सर्व काय केलं, पोलिसांकडे कंप्लेंट केली, पण लवकर कळलं नाही आपल्याला, ऍक्शन घेत नाही. पोलीस पण त्याला जबाबदार आहे, पटकन ऍक्शन घेत नाही. भारताच्या बाहेर बघितलं, चीन, जपान, त्याच्यामध्ये सजा काय, आपण किती वर्षांनी फाशी भेटते त्याला, लवकर न्याय पण भेटत नाही.
हा जपान कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे का? मग झालीच पाहिजे. काय कारवाई केली पाहिजे या काय आरोप फाशी. फाशीची? चीन जपान मध्ये कसं आहे का झालं 4 तासात लगेच गोळीने उडून टाकायचं असं आहे. भारतात कसं आहे लवकरात लवकर सजा पण भेटत नाही सुटून पण जात होतं लवकर. आपण काय आपल्याकडे राहतो का रस्ता फक्त मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरणे, बाकी काय पर्याय कोणी काय ऍक्शनच घेत नाही. कस काय मग जनता कस काय घाबरणार आहे ना. बरोबर. आपण बघू शकतो अतिशय वेदनादायक घटना आहे आणि या प्रतिक्रिया बघितल्यानंतर असं वाटतं का हृदय अक्षरशः पिळवटून निघतंय. आपण ऐकल्यानंतरच असं वाटतं का या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. कुठेतरी मुलींच्या मनातून असं व्यक्त केलं जातं की यावरती कडकात कडक कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. ह्या ऍक्शन बाहेरच्या देशात जर ही घटना घडली तर तिथे लगेच त्याचा कारवाई केली जाते, परंतु या ठिकाणी का कारवाई केली जात नाही, भारतात स्त्री का सुरक्षित नाही, असा मोठा प्रश्न या मुलींकडून उपस्थित केला जात आहे. तरी या आरोपींना लवकरात लवकर कारवाई व्हावी अशीच मागणी या मुलींकडून केली जात आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.